तर ही लोक ना जे बोलतात ना त्याच्या उलटच करतात, कारण का द्विस्वभाव आहे त्यांचा. म्हणजे जे बोलणार ते करणार नाही, त्याच्या उलटच करून जातात. ही लोकांना नेहमी ब्रँडेड गोष्टी ह्यांना म्हणजे ती लोक रस्त्यावरचा माल घेणार नाही का. जसं खेकड्याची पकड खूप चांगली असते, तर ही लोक ना जर ह्या लोकांना कोणी दुखावलं किंवा काही म्हणजे असं त्रास दिला तर ही लोक लवकर विसरत नाहीत. ही लोक पकडून ठेवतात ती गोष्ट आणि त्याचा कधी ना कधी ती लोक त्यांना सुनावणार आयुष्यामध्ये. जेव्हा पण त्यांना चान्स भेटणार किंवा काही भेटणार ना, तर ही लोक त्यांना बरोबर त्यावेळी त्या क्षणी सुनावून राहणार. इमोशनल खूप असतात. कर्क राशीची लोक इमोशनल भरपूर असतात. त्यांना म्हणजे तुम्ही कोणी असं तुमचं दुखणं सांगितलं ना की ते रडायला पण लागतील एवढं इमोशनल असतात. ह्या लोकांना ना दिखावा करायला खूप आवडतो. असं म्हणजे मोठं 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 सांगत बसतात. म्हणजे अगदी एवढीशी गोष्ट असेल ना त्याला तरी ती लोक असं म्हणजे असं मोठं करून सांगणार. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे डॉक्टर शलाका मॅम, जे आपल्याला आज ऍस्ट्रॉलॉजी बद्दल माहिती देणार आहेत. जसं की 12 राशी आहेत, सो त्याचे इम्पॉर्टन्स नेमके कोणकोणते आहे. सो पूर्ण डिटेल मध्ये हा व्हिडिओ असणार आहे आणि हा 2 पार्ट्स मध्ये हा व्हिडिओ असणार आहे. सो हा फर्स्ट पार्ट आहे ज्यामध्ये आपण 6 राशींबद्दल जास्त बोलणार आहोत आणि बाकीचे जे 6 राशी आहेत त्याबद्दल नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बोलणार आहोत. मॅम, फर्स्ट ऑफ ऑल तर एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या आमच्या व्ह्यूअर्ससाठी. नमस्कार, मी डॉक्टर शलाका, फाउंडर ऑफ ॲस्ट्रोकर्मा. माझा 14+ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. माझे मुंबई, इंडियामध्ये, दिल्लीमध्ये, आउट ऑफ इंडिया, दुबई, UK, US, कॅनडा इथे क्लायंट्स आहेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करते आहे. आपला प्रश्न आहे की ॲस्ट्रॉलॉजी नेमकं काय, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे काय असतं? ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे आपण ज्योतिषशास्त्र म्हणतो. आता ज्योतिषशास्त्र आपण जर ह्या शब्दाला विभागलं तर ज्योतिष आणि शास्त्र. ज्योतिष म्हणजे काय असतं? ज्योती म्हणजे प्रकाश आणि ईश म्हणजे ईश्वरीय प्रकाश ह्याचा अर्थ. आणि शास्त्र म्हणजे सायन्स. तर ईश्वरीय प्रकाश आणि ज्योतिषशास्त्र हे सायन्स आहे. ओके, जे आपलं पुरातन काळापासून चालू आहे. अगदी राम कृष्ण ह्यांच्याही कुंडल्या होत्या आणि आपल्या एशियन टाईमपासून हे शास्त्र चालत आलेलं आहे. आणि हे पूर्ण शास्त्र प्लॅनेट्सवर म्हणजे ग्रहांवर आधारित आहे. ओके, सो मॅम, जसं की आपल्याला माहिती आहे की 12च राशी आहेत. सो असं काय की 12च राशी आहेत, 20 का नाही किंवा 50 का नाही? की हे जे राशीफळ आहे हे पूर्णच्या पूर्ण प्लॅनेट्सवर निगडीत आहे. तर आपल्या राशी मंडलामध्ये किंवा आपल्या युनिवर्समध्ये 12 प्लॅनेट्स आहेत. ओके, आपले ग्रह आहेत. आपले ग्रह रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो. ओके, हे 12 ग्रह आहेत ज्याच्यावर ज्योतिषशास्त्र आधारित आहे. ह्या ग्रहांवरच तो काम करतो आणि त्याप्रमाणे आपण प्रेडिक्शन देतो आणि त्याप्रमाणेच राशींची नावं आहेत, त्यांचे सायन्स आहेत. किती टक्के नेमकं खरं असतं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही जे प्रेडिक्शन्स करतात? सो ह्याच्यामध्ये आपण किती टक्के खरं मानू शकतो की होईलच असं? ह्याच्यामध्ये अगदी 200% आपण खरं मानू शकतो. जेवढा तुम्ही डीप अभ्यास कराल कुंडलीचा तेवढं ते प्रेडिक्शन करणं फार ॲक्युरेट करू शकतो. अगदी तुम्ही तुमच्या दिवसाचं तासाचं पण प्रेडिक्शन आपण करू शकतो. जसं की आपण कुंडली दाखवायला जातो, सो त्यामध्ये 3च मेन प्रश्न विचारले जातात, जसं की बर्थ डेट काय आहे, बर्थ प्लेस. सो हे असं काय की 3 हे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर आपण लगेच प्रेडिक्शन करू शकतो. मग असं काय? कारण जसं मी सांगितलं, जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो एखाद्या राशीमध्ये नक्षत्रांमध्ये जन्माला येतो आणि 24 आवर्सचं आपण वॉच फॉलो करतो. तर तेव्हा जेव्हा तो जन्माला येतो तेव्हा ते टाईम तो आपण डॉक्टरला सांगतो की प्लीज ह्याचा टाईम सांगा आम्हाला की बाबा हा कधी बाहेर आलेला आहे, आईच्या पोटातून हा कधी बाहेर आलेला आहे. त्याच्यामुळे तो टाईम खूप इम्पॉर्टंट असतो. आणि ज्या दिवशी जन्म झालेला आहे, कारण का प्रत्येक 2 तासांनी आपलं कुंडली चं लग्न चेंज होतं, त्याच्यामुळे तो टाईम घेतला जातो, तो दिवस घेतला जातो, त्याचं महत्त्व आहे. आता पहिली राशी जी आहे ती आहे मेष राशी. सो ह्याबद्दल काय सांगाल की मेष राशीचे जे मुलं किंवा मुली असतात ते कसे असतात, स्वभाव कसा असतो त्यांचा? सो स्वभावापासून आपण सुरुवात करूया. हो, काय सांगाल त्याबद्दल? मेष रास
आता ही आपली राशीफळ मधलं पहिली रास आहे. मेष रास म्हणजे मंगळाची रास म्हणतो आपण त्याला, आणि मेष राशीचं जे साईन जे असतं ना ते मेंढा असतं. आता मेष रास मंगळ स्वामी आहे ह्या राशीचा, मेंढा साईन आहे. तर आता मेंढा कसा असतो त्या सायन्सला पण त्याला पण खूप महत्त्व आहे, म्हणजे त्या सायन्सला पण खूप महत्त्व आहे. आता मेंढा कसा असतो, त्याची शिंग असतात. ओके, म्हणजे ही मेष राशीतली लोक आक्रमक असतात. ओके, हां, रागीट असतात. मंगळ आहे म्हणजे रागीट असतात, आक्रमक असतात, देखणीही असतात. ही लोक फटकळ पण असतात, बोलण्यामध्ये जरा फटकळ असतात. प्रत्येक राशीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स भेटणार. जसं मंगळ आहे तर रागीट असतात, त्यांना फार राग लवकर येतो, आक्रमक असतात, फटकळ असतात, बोलणं म्हणजे त्यांचं बोलणं स्ट्रेट असतं, स्पष्टवादी पण असतात आणि तिखट बोलतात. जेव्हा स्पष्टवादी होतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली तिखट म्हणा किंवा ते स्ट्रेट फॉरवर्ड होतं. त्याच्यानंतर काय, ह्या राशीच्या लोकांना खोटं चालत नाही. म्हणजे जी मेष राशीची लोक असतात ना त्यांना खोटं बोललेलं बिलकुल चालत नाही किंवा त्यांना स्वतःला पण खोटं बोललेलं आवडत नाही. ही मंगळाची रास आहे तर तेवढी रोमॅन्टिक नसतात जेवढी वृषभेची आणि मिथुनेची लोक असतात. तर त्याच्याप्रमाणे प्रत्येक राशीनुसार ते चेंज होतं. लोकांचा स्वभाव, त्यांचं पॉझिटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स ते चेंज होतं. कारण का मी जसं सांगितलं ना मंगळ, त्याच्यानंतर आपण आता मेष राशीबद्दल बोलतोय तर त्याच्यामध्ये 3 नक्षत्र येतात, अश्विनी, भरणी आणि कृतिका. तर पुन्हा नक्षत्रानुसार पण प्रत्येक माणसाचा स्वभाव चेंज होतं. नक्षत्रांबद्दलचा व्हिडिओ आपण नक्कीच वेगळा शूट करू, कारण का त्याच्यामध्ये खूप डिटेल आपल्याला सांगता येईल, तर तो आपण नक्कीच करू ना. पॉझिटिव्ह पॉईंट्स म्हणायला गेलं तर ही लोक स्पष्टवादी आहेत. ही लोक कामही चांगलं करतात, म्हणजे नेहमी प्रयत्नशील राहतात. त्यांचं मंगळाची रास आहे तर त्यांचं नियंत्रणही खूप चांगलं असतं स्वतःवर. ओके, विचार विनिमय करून डिसिजन्स घेतात. हे काही आपण पॉझिटिव्ह पॉईंट्स सांगू शकतो. ओके, आणि ह्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स पण जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक राशीमध्ये पॉझिटिव्ह ॲज वेल एज निगेटिव्ह पॉईंट्स असतात. सो ह्याच्यामध्ये कोणते निगेटिव्ह पॉईंट्स आहेत? निगेटिव्ह पॉईंट्स म्हटलं तर आपण जसं मी सांगितलं, राग ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आपण कुठलाही प्रॉब्लेम जर आपल्या जीवनात आला किंवा काही आलं तर आपण ते जेवढं शांत डोक्याने विचार करून सॉल्व्ह करू शकतो तेवढं रागात नाही करू शकत. आणि एकदा राग आला तर आपण नेहमी चुकीचे निर्णय घेतो. तुम्ही कधीही बघा, जेव्हा जेव्हा माणसाला राग आलेला आहे आणि त्यांनी डिसिजन्स घेतलेले आहेत ते त्यांना थोड्या कालावधीनंतर चुकीचेच ठरलेले आहेत. तर हा एक निगेटिव्ह पॉईंट असतो. पॅरेंट्स बरोबर ह्या राशीच्या लोकांचं रिलेशन खूप चांगलं असतं. ती लोक अश्विनी नक्षत्रातली जसं म्हणतात, तर अश्विनी नक्षत्रातली लोक असतील तर ती आईवडिलांना खूप सांभाळणारी असतात आणि बायकोचंही काळजी वगैरे व्यवस्थित घेतात. फक्त ह्यांचा तोच एक पॉईंट आहे की ह्यांना कोणी डिवसलं नाही पाहिजे किंवा त्यांच्या काही असं त्यांच्या म्हणजे म्हणतात ना त्याच्या हद्दीच्या बाहेर जायचं नाही, तर अदरवाईज ही लोक फार चांगली असतात. ओके, सो लाईफ पार्टनर बद्दल काय सांगाल, म्हणजे त्यांचं रिलेशन लाईफ पार्टनर बरोबर कसं असतं? लाईफ पार्टनर बद्दल सांगायला गेलं तर ही लोक तेवढी रोमॅन्टिक नसतात. जसं मी सांगितलं मगाशी की तेवढी रोमॅन्टिक नसतात आणि पण रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे ते पूर्ण रिस्पॉन्सिबल, बायकोची, मुलांची, आई वडिलांची, सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी खूप चोखपणे निभावतात. ओके, आणि फ्रेंडशिप कशी असते त्यांची मित्रांबरोबर, किंवा कुठले मित्र त्यांना जास्त आवडतात, कुठल्या राशीचे आपण म्हणू शकतो? सो कुठल्या राशीचे जास्त आकर्षित होतात त्यांच्याकडे? मंगळाची रास आहे तर मंगळ ग्रहाशी जे पण फ्रेंडली ग्रह आहेत ती राशी बरोबर ती लोक खूप चांगलेच फ्रेंड होऊ शकतात. ह्या राशीमध्ये कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, म्हणजे ह्या राशीच्या व्यक्तींनी कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे? जसं की तुम्ही सांगितलंच की खूप पटकन राग येतो, सो अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत का ज्या टाळल्या पाहिजे? ह्या लोकांनी जास्त करून मी सांगेन की गणपतीची आराधना केली पाहिजे आणि जेवढं गणपतीची आराधना करतील किंवा लाल रंग वापरला पाहिजे, ह्या लोकांनी लाल रंगाचा समाविष्ट केला पाहिजे, तर तेवढे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तेवढं त्यांना खूप त्यांचं जीवनातले जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील. सो मॅम, आपण सेकंड रासकडे येऊया, जसं की आहे वृषभ रास. सो याच्याबद्दल काय सांगा?
आता वृषभ रास म्हटलं तर ही 2 नंबरची रास आहे. 2 नंबर हा शुक्राचा नंबर आहे. तर वृषभेचा स्वामी शुक्र आहे आणि ह्याचं सिम्बॉल जे आहे ना ते बैल आहे. आता वृषभ रास म्हटली ना तर वृषभ राशीचे लोक दिसायला फार सुंदर असतात. सौंदर्याची रास बोलतो कारण का शुक्र आहे, शुक्राची रास आहे. तर शुक्र हा लॅविशनेस देतो लाईफमध्ये. ओके, तर ही सौंदर्याची रास आहे, स्त्रीलिंगी रास आहे. आपण स्त्रीलिंग रास म्हणतो. या राशीच्या व्यक्तींना नटायला फार आवडतं. म्हणजे तू म्हणशील ना की जर ह्यांना सकाळी जॉगिंगला पण जात असतील किंवा मॉर्निंग वॉकला जात असतील ना तरी पण ते एकदम थोडा बेस मेकअप करून जाणार. म्हणजे एवढं त्यांना असं नटायला वगैरे आवडतं. आणि पुरुष वर्ग पण फार सुंदर असतो ह्या राशीचा. स्त्रिया तर सुंदर असतातच पण पुरुष वर्गही फार सुंदर असतात. व्हिज्युअलायझेशन पॉवर असते ह्यांच्यामध्ये, व्हिज्युअलायझेशन पॉवर असते. ह्या लोकांना कामही करायला आवडतं. हसत खेळत लाईफ जगणारी लोक असतात ही. सजायला आवडतं, नटायला आवडतं. त्याच्यानंतर लोकांसाठी समाजसेवाही ह्या लोकांना खूप आवडते. आणि ही लोकांना नेहमी ब्रँडेड गोष्टी ह्यांना म्हणजे ती लोक रस्त्यावरचा माल घेणार नाही कधी. त्यांना भले म्हणजे ती लोक वाट बघतील. म्हणजे जर सपोज त्यांच्याकडे 100 रुपये असतील आणि त्यांना जर एखादा ड्रेस पाहिजे असेल तर ती लोक वाट बघतील की नाही माझ्याकडे 1000 रुपये आले तर मग मी तो घेईन. पण त्या म्हणजे ब्रँड आणि ह्याच्यामध्ये ती लोक बिलकुल पण कॉम्प्रोमाइज नाही करत ती लोक. तर अशी ही वृषभ रास असते. आणि आता वृषभेमध्ये पण जर तुम्ही बघितलं तर कृतिका नक्षत्र येतं, रोहिणी नक्षत्र येतं आणि मृगशीर्ष नक्षत्र येतं. तर रोहिणी नक्षत्रामध्ये तर कृष्णाचा जन्म झालेला आहे. तर तुम्ही समजू शकता की म्हणजे ही लोक डोकंही खूप छान वापरतात. ही लोक थोडी स्वानंदी असतात. म्हणजे आळस त्यांच्यामध्ये कमी असतो आणि स्वानंदी स्वभावाची असतात. त्यांना असं काही लोकांना खूप गाजावाजा करायला आवडतं की म्हणजे ढोल पेटवून दिखावा किंवा ढोल पेटवून ती कामं करतात की अरे मी आज इथे मला आज जितेंद्रला भेटायला जायचं आहे किंवा मला आज सलमान खानला भेटायला जातं आहे. तर ही लोक म्हणजे काही लोक असे पूर्ण डंका आणि शो ऑफ करत हे करतात. पण ही लोक तशी नसतात. वृषभीची लोकांना थोडंसं शांततेप्रमाणे न सांगता न गाजावाजा करता कामं करायला आवडतात. चिकाटी खूप चांगली असते, व्यवहार कुशलता असते. स्त्रीतत्व जसं मी सांगितलं की स्त्रीलिंगी रास आहेत तर थोडेसे भित्रे पण बोलू शकतो आपण. ॲज कम्पेअर टू मेष रास ही लोक तेवढं डेअरिंग नाही दाखवत, थोडेसे भित्रे स्वभावाचे आपण बोलू शकतो. स्थिर तत्वाची रास आहे तर ह्या लोकांमध्ये स्टेबिलिटी असते. म्हणजे ही लोक जर एखाद्या जॉबमध्ये असतील तर ती लोक स्टेबल असतात. म्हणजे जास्त असं म्हणजे चेंजेस नाही करत. नाही तर काही लोकांना सवय असते की 6 महिन्यामध्ये मला नाही मला आवडलं नाही मनाप्रमाणे मग लोक स्विच करतात, चेंजेस करतात. तर ह्या लोकांना स्थिरता आवडते. असं विनय नम्रता असतात. म्हणजे पोलाइटनेस असतो. चिकित्सक असतात. क्युरिओसिटी पण खूप असते ह्या लोकांना. तर अशी ही वृषभ राशीची लोक असतात. ती मिथुन राशी आहे, सो त्याच्याबद्दल काय सांगा? ओके, थर्ड मिथुन आपण जेमिनी बोलतो. त्याचा सिम्बॉल जो असतो तो ट्विन्स असतो आणि ही बुधाची रास आहे. तर आता बुधाची रास म्हटलं ना तर मिथुनेची जी लोकांचं जर तुम्ही स्किन टोन बघितलात ना तर ते वेटिश असतं किंवा थोडं वेटिशपेक्षा डार्क येतं. कारण का बुधाची रास आहे ही. आणि वायुतत्वाची रास आहे, द्विस्वभावाची रास आहे. तर ही लोक ना जे बोलतात ना त्याच्या उलटच करतात. कारण का द्विस्वभाव आहे त्यांचा. म्हणजे जे बोलणार ते करणार नाही, त्याचे उलटच करून जातात असं. या लोकांना वक्तृत्व म्हणजे हे लोकांना भयंकर बोलायला आवडतं. टॉकेटिव्ह स्वभावाचे असतात. त्यांना हातवारे करून बोलायला फार आवडतं. तुम्ही मिथुनीच्या मुली तर लगेच ओळखू शकता कारण का त्या खूप अशा बोलत राहतात. मग त्यांना हातवारे करून बोलणार अशी म्हणजे जर तुम्ही बोललात ना की रेडिओ जॉकी आणि जर तुम्ही मीडिया लाईनमध्ये बघितलात ना तर मॅक्झिमम तुम्हाला मिथुन राशीची लोक सापडतील. किंवा जे कम्युनिकेशनचं फील्ड आहे जर मग ते तुम्ही अँकरिंग बोला किंवा तुमच्यासारखा एरिया झाला मीडिया म्हणा तर अँकर बोला तर त्या लोकांचं मॅक्झिमम तुम्हाला ती बुध म्हणजे कन्या राशीची लोक किंवा मिथुनेची लोक तुम्हाला नक्कीच सापडतील. आता ह्या लोकांना ना फोनवर बोलायला पण खूप आवडतं. बोलणं हे त्यांचं मेडिसिन बोलू शकतात. कारण का ती लोक बोलण्याशिवाय नाही राहू शकत. ते बोलत त्यांना भरपूर म्हणजे त्यांना
माहिती पण पाहिजे असतील आणि आता काही लोक जर तुम्ही बघितलात ना तर जर तो सारखं तुम्हाला काही क्वेश्चन विचारत असेल किंवा सतत काहीतरी बोलत असेल तर समजायचं की अच्छा मिथुनेचं कोणीतरी बाजूला बसलेलं आहे असं. शेअर मार्केट खूप आवडतं ह्यांना, बुद्धिमान असतात ही लोक. ह्या लोकांना थोडं लंग्स रिलेटेड आजार होऊ शकतात कारण का बुधाची रास आहे तर लंग्स रिलेटेड आजार होऊ शकतात. तर म्हणजे जनरली जर बघायला गेलं तर ह्या लोकांनी स्मोकिंग टाळावं कारण का फुफ्फुसाचे लंग्सचे आजार त्यांना खूप लवकर होऊ शकतात. आणि ही लोक ग्रुपमध्ये खूप पॉप्युलर असतात म्हणजे कारण का टॉकेटिव्ह असतात त्यांना. आणि टॉकेटिव्ह म्हटलं तर म्हणजे लोक आवड पण करतात त्या माणसांनी, म्हणजे तो माणूस हवा पण असतो सगळ्यांना. बेधडक बोलतात, हजरजबाबी असतात, हुशार असतात, कुशाग्र बुद्धीची असतात. जर मी तुम्हाला एक किस्सा सांगितला ना म्हणजे मिथुनेची लोक कशी असतात, हजरजबाबी बोलली, बुद्धिमानी बोलली, विनोदी असतात ही लोक. तर कसे असतात ते मी सांगते. तर एक तिकीट कंडक्टर असतो जो मिथुनेचा आहे आणि तो जसं आपण तिकीट कंडक्टर ट्रेनमध्ये चढतो, तिकीट चेक करतो सगळ्यांची, तर तसं तो तिकीट चेक करत होता. तर तिथे एक माणूस असा शांत बसलेला होता गाडीमध्ये आणि त्याने सांगितलं, त्याने त्याचं कर्म केलं की तिकीट 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 तिकीट. तर तो माणूस बोलला की तो तिकीट कंडक्टर बोलला त्याला की तिकीट दिखाओ भैया. तर तो माणूस बोलला की आपको पता है कि मैं कहाँ से हूँ. तो उसने बोला कि नहीं. तो उन्होंने बोला वो आदमी ने कि मैं वहाँ से हूँ जहाँ पे श्री राम का जन्म हुआ था, तो मेरे पास टिकट नहीं है. तर तो बोलला कंडक्टर, तिकीट कंडक्टर, आता हा मिथुनेचा होता तर हजरजबाबी होता. तर तो तिकीट कंडक्टर बोलला अच्छा आपके पास टिकट नहीं है तो चलिए महाराज हमारे साथ चलिए. तर मग तो आदमी बोलला की कहाँ पे जाना है. तर तो टिकट कंडक्टर बोला कि वहाँ पे जहाँ पे श्री कृष्ण का जन्म हुआ था. अंडरस्टँड. सो त्याप्रमाणे अशी ही हजरजबाबी लोक असतात मिथुनेची. त्यांना सेन्स ऑफ ह्युमर म्हणतात ना ते खूप चांगलं असतं ह्या लोकांचं. त्या लोकांकडे फटकन आन्सर्स असतात आणि खूप विनोदी वृत्तीची असतात आणि ग्रुपमध्ये खूप फेमस असतात आणि सगळ्यांना हवीशी असणारी अशी ही मिथुनीची लोक असतात. आता ह्या मिथुन राशीमध्ये 3 नक्षत्र येतात, एक तर मृगशिरा, आद्रा आणि पुनर्वसू. तर नक्षत्रांमध्ये जे चरण येतात त्याच्याप्रमाणेही प्रत्येक माणसाचा स्वभाव थोडासा वेगळा होऊ जातो. जसं आता मी सांगितलं की आद्रा नक्षत्रातली जर आपण घेतलं स्वभाव जर घेतला आद्रा नक्षत्रातला तर ही थोडीशी रिस्पॉन्सिबल, ह्या लोकांचाही सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतं. पण आद्रा म्हणजे काय असतं, ओलं वेट. आद्राचा अर्थ असतो ओलं वेट. तर ही लोक थोडीशी रडकी म्हणजे क्रीप करतात ना लाईफला तशी असतात. आपण जर मृगशिरा घेतलं ना तर मग आता मृगशिराचा स्वामी मंगळ आहे. तर ही लोक थोडीशी रागीट असू शकतात, म्हणजे मिथुनेमध्ये विनोदी स्वभावाची असली तरी ह्या लोकांना राग येऊ शकतो. तर असं माणसाचं प्रत्येक वेळी राशीनुसार स्वभाव बदलत जातो, नक्षत्रानुसार स्वभाव बदलत जातो, चरणानुसार स्वभाव बदलत जातं. कारण का फायनली हे फक्त वृषभ रास नाही आहे, वृषभ रास, मृगशिरा नक्षत्र आणि त्या नक्षत्रामध्ये जे चरण आहे त्या सगळ्यांच्या स्वामीचा मिळून तो एक माणसाचा स्वभाव होतो. जसं की 4th रास जे आहे ते आहे कर्क रास, जसं की त्याचं जे चिन्ह आहे ते क्रॅब आहे. सो काय सांगाल त्याबद्दल? आता कर्क रास जर म्हटलं कॅन्सर आणि ज्याचं चिन्ह खेकडा आपण असं म्हणतो, ही चंद्राची रास आहे. आणि कर्क राशीची ही जलतत्वाची रास आहे, चंद्राची रास आहे, जलतत्वाची रास आहे. चंद्राची रास आहे तर देखणी असतात ही लोक आणि जलतत्वाची रास आहे तर हळवी असतात. आणि ह्या लोकांना ना तुम्ही कुठलंही काम द्या, म्हणजे जरी त्यांच्या स्किल्स असतील, एखादा अकाउंटंट असेल आणि त्याने त्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे पण सपोज एखादा ॲडमिन आला नाही किंवा एखादा HR आला नाही ऑफिसमध्ये, तर ह्या लोकांना जर तुम्ही सांगितलं ना की तुम्ही जरा एक आठवडा तुला ह्यांचं कार्य बघायचं आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज फॉलो करायच्या आहेत, तर ह्यांना ही लोक एकतर इझिली रेडी पण होतात ते फॉलो करायला आणि ते खूप चांगल्या प्रकारे कामही करतात. म्हणजे जसं कसं असतं की पाणी कसं असतं,
ज्याच्या पाणी कसं असतं आपण ज्याच्यामध्ये टाकतो त्याचा शेप घेते ना, तसं ही जलतत्वाची रास असल्यामुळे ती लोक त्याप्रमाणे शेप घेतात. म्हणजे ह्या लोकांना म्हणजे ऑलराऊंडर बोलू शकतो आपण. सगळ्यात मेन म्हणजे त्याच्यानंतर चंद्राची रास आहे, तर शांत असतात. ह्या लोकांना राग पटकन येत नाही, प्रचंड निष्ठावादी असतात, प्रेमळ असतात, इमोशनल खूप असतात. कर्क राशीची लोक इमोशनल भरपूर असतात. त्यांना म्हणजे तुम्ही कोणी असं तुमचं दुखणं सांगितलं ना की ते रडायला पण लागतील एवढं इमोशनल असतात. मूवीज म्हणा किंवा कुठेही म्हणा ते लगेच ते फील करतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते फील करतात. अंडरस्टँड. म्हणजे ते जर कुठलं म्युझिक ऐकत असतील किंवा कुठलं गाणी ऐकत असतील तर ते, आणि त्या लोकांना फिलिंगवाले असं म्हणजे धांगडधिंगा किंवा असं तशा टाईपच्या म्युझिकपेक्षा ही लोक शांत सायलेन्स फीलवालं म्युझिक ऐकणं ह्या लोकांना फारच आवडेल. ही लोक आता कॅन्सर म्हटलं ना तर खेकडा कसा असतो, बाहेरून कडक असतो आणि आतून सॉफ्ट असतो. तर ही लोक पण तशीच असतात. बाहेरून ह्या लोकांना म्हणजे म्हणजे जर दुसरी लोक ना ह्या लोकांना अप्रोच करायला पण घाबरतील किंवा म्हणजे त्यांना असं की अरे बरा खूप स्ट्रिक्ट आहे, जाऊ दे हिच्याशी कोण बोलणार किंवा ह्या माणसाची नकोच बोलायला, कारण का त्यांचं तसं व्यक्तिमत्व असतं बाहेर. पण ही लोक ॲक्च्युली खूप सॉफ्ट असतात आणि इमोशनल असतात, न्यायप्रिय असतात, समजदार असतात, योग्य तेच निर्णय घेतात आणि योग्य तेच करतात. ह्यांच्याकडे जसं मी सांगितलं इमोशनल असल्यामुळे माफ करण्याची क्षमता खूप जास्त असते ह्या लोकांमध्ये. आणि चंद्राची रास आहे, तर आपल्या ह्याच्यामध्ये चंद्र हा खूप लवकर चेंज होतो. तर ही लोक मूडी असतात. ह्या लोकांचे दिवसामध्ये तासाला असे मूड स्विंग्स होत असतात. आता कर्क राशी म्हटलं तर त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्र येतातच. तर कर्क राशीमध्ये पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्र येतं. तर आता नक्षत्रानुसार पण थोडंसं लोकांचा स्वभाव चेंज होतो. तर आता जर आपण पुनर्वसू घेतलं तर पुनर्वसूची लोक इंटेलिजंट असतात. त्याच्यानंतर ह्या लोकांना नर्चरिंगची हॅबिट असते. खूप चांगलं ही लोक देखभाल करू शकतात दुसऱ्या लोकांशी, कारण का पुनर्वसू नक्षत्र म्हणजे गुरुचं नक्षत्र आहे. तर त्या लोकांना सात्विक असतात, रिलिजियस असतात. आणि जर पुष्य नक्षत्र म्हटलं तर ही लोक शनीच्या कार्यतत्वामध्ये येतं. तर आता शनी कसं ह्या लोकांना जस्टिस, म्हणजे ह्या लोकांना खोटं बिलकुल चालणार नाही. कर्क राशीतलं इमोशनल असतील, माफ करणारी पण असतील, पण जर पुष्य नक्षत्रातली लोक असतील तर ह्या लोकांना ही लोक इझिली माफ नाही करत, कारण का तिथे शनीचा संबंध येतो. आणि पुष्य राशीतल्या नक्षत्रामधल्या लोकांना तर खोटं बिलकुल चालत नाहीत. आणि ती लोक म्हणजे अगदी त्यांना असं दिसत पण असेल ना की बाबा ह्या माणसा म्हणजे त्यांच्याबरोबर नाही पण माझ्या मित्राबरोबर चुकीचं होतं आहे, तर ती मित्राची साईड घेऊन ती लोक त्या बॉसशी भांडतील, म्हणजे अशी ही लोक असतात. आणि आश्लेषा म्हटलं तर आश्लेषा अगेन हे बुधाचं नक्षत्र असतं. तर ही जसं खेकड्याची पकड खूप चांगली असते. तर ही लोक ना जर ह्या लोकांना कोणी दुखावलं किंवा काही म्हणजे असं त्रास दिला तर ही लोक लवकर विसरत नाहीत. ही लोक पकडून ठेवतात ती गोष्ट आणि त्याचा कधी ना कधी ती लोक त्यांना सुनावणार आयुष्यामध्ये. जेव्हा पण त्यांना चान्स भेटणार किंवा काही भेटणार ना तर ही लोक त्यांना बरोबर त्यावेळी त्या क्षणी सुनावून राहणार. अशी म्हणजे असं कॉम्बिनेशन असतं प्रत्येक ह्याचं जसं. आणि हे सगळं आपल्याला ना त्या माणसाच्या कुंडलीवरूनच कळतं. सो मॅम जसं की 5वी रास जे आहे ती आहे सिंह रास, सो त्याबद्दल काय सांगा. आता सिंह लिओ म्हणजे त्याचा सिम्बॉल पण लायन आहे, सिंह आहे. तर ही लोक सिंहासारखीच असतात. सूर्य स्वामी आहे. सिंह म्हणजे सिंह रास म्हणजे सूर्य स्वामी. तर ही लोक सूर्यासारखी असतात. आता सूर्य कसा असतो आपला, सूर्य हा तेजपुंज आहे, तो पॉझिटिव्हिटी देतो. आपला सूर्यप्रकाश आहे म्हणून आपण आहोत. तर ही लोकांचे मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही ट्रेंड्स बघा आता कसे असतात ते. सिंह रास अग्नितत्वाची रास आहे, सूर्याची रास आहे. तर ह्या लोकांमध्ये लिडरशिप क्वालिटीज चांगल्या असतात. पण अग्नितत्वाची रास आहे तर ही लोक खूप रागीट असतात. ह्या लोकांना भरपूर राग येतो. आणि जर म्हणजे म्हणतात ना ही लोक दिसतात पण एकदम तेजपुंज, म्हणजे सूर्य कसा दिसतो एकदम असा प्रखर असतो ना, तर तुम्ही 4 चौघांमध्ये सिंह राशीच्या लोकांना पण तुम्ही आरामात ओळखू शकता. जसं आपण मिथुनेच्या लोकांना कसं विनोदी असतात तर आपण असं आपल्याला मनात येईल की अरे हा नक्की मिथुनेचा असणार. तसं सिंह राशीची लोक ना अशी त्यांच्या वेगळं तेज असतं, त्यांच्या ऑरा इज वेगळा असतो, त्यांचा
ऑरामध्ये वेगळं तेज असतं आणि दिसायला स्मार्ट असतात. सूर्य आहे, लिडरशिप क्वालिटीज चांगल्या असतात, आकर्षक असतात, आशावादी असतात. त्याच्यानंतर ह्या लोकांना थोडे डॉमिनेटिंग नेचरचे पण असतात ही लोक. तर त्याच्यामुळे थोडंसं सिंह पार्टनर भेटला लग्नामध्ये, जर त्याची रास सिंह असेल, वाईफ किंवा हजबंड, तर दोघांनी समजूतदारपणे, कारण का सिंह लग्न झालं तर 100% त्याचं निकाल तर आपण समजूच शकतो काय असतो, कारण का दोघंही फाईट करायचं थांबणार नाही, आर्ग्युमेंट करायचं थांबणार नाही. आणि ही लोक इगोइस्टिक पण असतात. सिंह राशीची लोक इगो असतो त्यांच्यामध्ये, त्यांना थोडासा अहमपणा असतो. आता जर आपण निगेटिव्ह पॉईंट्स बघायला गेलो ना, तर अहमपणा असतो, इगोइस्टिक असतात, ढोंगीपणा असतं. ह्या लोकांना ना दिखावा करायला खूप आवडतो. असं म्हणजे मोठं सांगत बसतात. म्हणजे अगदी एवढीशी गोष्ट असेल ना, त्याला तरी ती लोक असं म्हणजे असं मोठं करून सांगणार. असं जर त्यांनी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सपोज त्यांना जर कमळाचं फूल भेटलं ना, तर इट्स अ खूप सुंदर कमळाचं फूल मी आणलं, तर ती लोक खूप मोठं करून सांगणार, अरे तुला माहीत नाही की हे कमळाचं फूल आणायला मला किती परिश्रम लागले, आणि मी म्हणजे होतं असं 100 रुपयाचं फूल, पण मी त्याच्याशी बार्गेनिंग करून मला 3000चं फूल मी 1000मध्ये घेतलं. म्हणजे एवढं काही थोडंसं म्हणजे म्हणतात ना की थोडंसं असं मोठं करून सांगायचं. असं मेडिकली जर बघायला गेलं तर ह्या लोकांना हृदयविकाराचे अटॅक म्हणा किंवा हृदयविकार होऊ शकतं, पोटदुखी होऊ शकतं, पाठीचं दुखणं होऊ शकतं. ह्या राशीमध्ये पण 3 नक्षत्र येतात, मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी. आता जर मघा नक्षत्र आपण नक्षत्रांप्रमाणे जर बघायला गेलो तर ह्या लोकांना इज्जत, पैसा आणि हे सगळं खूप प्रिय असतं. म्हणजे ह्या लोकांना त्यांची स्ट्रेंथ खूप चांगली असते. पूर्व फाल्गुनी घेतलं तर ही लोक लाईव्हली असतात, जॉयफुल असतात, पण राग तिघांमध्येही असतो. उत्तर फाल्गुनी घेतलं तर ॲम्बिशियस असतात, प्रोडक्टिव्ह असतात. ह्या लोकांना सगळं परफेक्ट आवडतं, ह्यांची इन्व्हॉल्वमेंट पण कामामध्ये जास्त असते. तर म्हणजे असं थोडंसं आपलं चेंज होतात त्यांच्या नक्षत्रांप्रमाणे. बेस जे म्हणतात ना स्वभाव तोच राहतो, पण नक्षत्रांप्रमाणे थोडंसं चेंजेस होऊ शकतात. हवेची रास आहे ते कन्या रास आहे, सो त्याच्याबद्दल काय सांगा? कन्या रास वर्गो, त्याचं स्वामी बुध आहे आणि ही पृथ्वी तत्वाची रास आहे, द्विस्वभावी रास आहे. तर त्याचा अगेन स्वामी बुध असल्यामुळे बोलकी असतात, टॉकेटिव्ह असतात, बुद्धिमत्ता खूप त्यांची चांगली असते. बुधाची रास आहे, बुद्धिमत्तेचा पण देवता आहे. स्मरणशक्ती चांगली असते, बुद्धिचातुर्य चांगलं असतं, हजरजबाबीपणा असतो, हास्य विनोद ह्या लोकांनाही भरपूर करायला आवडतं, कारण का बुधाची रास आहे. राजकारणीमध्ये खूप चांगलं काम करू शकतात ही लोक, राजकारणात खूप चांगलं काम करू शकतात. धूर्त पण असतात ही लोक आणि संशयी पण असतात. ह्या लोकांना कन्या रास म्हटलं ना, तर ह्या लोकांना म्हणजे ह्या लोकांना स्वतःचं लाईफ स्वतःच्या हिशोबानेच पाहिजे असतं. म्हणजे ती लोक जर आई वडिलांनी सांगितलं ना की अरे तू मेडिकल घेतलं पाहिजे असतं, तू मेडिकलमध्ये जा, पण ही लोक आर्टिस्ट असतात. कळलं ना, त्यांना आर्टची जरा ते लोकांचा जास्त झुकाव असतो असं आपण बोलू शकतो. इमोशनल असतात, भित्रे असतात ही लोक. पृथ्वी तत्वाची रास आहे कन्या रास, ही पृथ्वी तत्वाची रास आहे. तर ह्या लोकांना थोडासा स्वभाव ह्यांचा हव्यासी पण असतो. म्हणजे ह्या लोकांना हव्यासी स्वभाव म्हणजे काय असतं की सगळं पाहिजे असतं. हो, म्हणजे आता जर त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की देवा मला 50,000चा जॉब लागू दे, 50,000चा जॉब लागू दे, आणि देव त्यांना तथास्तू बोलून देतो तो जॉब. ओके, 2 महिन्यामध्ये नंतर त्यांना असा विचार होतो की नाही 70,000 मागितलं असतं तर बरं झालं असतं. तर म्हणजे ते एक म्हणत ना की सॅटिस्फाईड नसतात. हां, त्यांचं सॅटिस्फॅक्शन लेवल कमी असतं, सॅटिस्फाईड नसतात. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की थोडंसं त्यांना सगळं हवं असतं, म्हणजे असं त्याप्रमाणे ते असं असतं. सुंदर असतात दिसायला, पण ही लोक मनात नेहमी ह्यांच्या काही ना काही असतं, मनात खूप गोष्टी ठेवतात ही लोक. ओके, आणि ह्यांच्या छोट्या गोष्टी पण मनाला लागतात. कन्या राशीच्या लोकांच्या ना छोट्या गोष्टी मनाला लागतात. कधी म्हणजे असंही होतं की मोठी गोष्ट हलक्यात घेऊन जातील, पण छोटी गोष्ट फटकन मनाला लागेल.
आणि फूडी पण असतात. ह्या लोकांना जेवण करायला भरपूर आवडतं आणि ही लोक चांगले कुकही असतात. कन्या राशीमध्ये आपलं उत्तरा, फाल्गुनी, हस्त आणि चित्रा हे 3 नक्षत्र येतात. आता जर आपण उत्तरा, फाल्गुनी नक्षत्रांचं लोकांना घेतलं तर ती लोक सोशल वर्कर असतात. थोड्याशा ही लोक गोष्टींना लाईटली नाही घेत. ही लोक फोकस्ड असतात, एनर्जेटिक असतात. त्याच्यानंतर ह्या लोकांना लक्झरी लाईफ खूप आवडतं, कारण का ह्यांचा उत्तरा फाल्गुनीचा स्वामी ही सूर्यच असतो. तर त्याच्यामुळे लिडरशिप क्वालिटीज चांगल्या असतात आणि लॅविश राहायला आवडतात. स्पिरिच्युअली असतात ही लोक. हस्त नक्षत्र त्याचा स्वामी चंद्र आहे. तर जर आपण हस्त नक्षत्र घेतलं तर आता चंद्र कसा असतो तर ही लोक थोडी इमोशनल असतात. ऑल्दो ही लोक कन्या राशीमध्ये बुधाच्या नक्षत्रातली आहेत. बुध स्वामी आहे कन्या राशी आणि बुध स्वामी आहे आणि हस्त नक्षत्रातली आहेत. तरी पण ह्या लोकांना थोडेसे ही लोक इमोशनल असतात. ह्या लोकांची पर्सनॅलिटी खूप चांगली असते, वाणीमध्ये मधुरता असते, कन्व्हिन्सिंग नेचर ह्या लोकांचं खूप चांगलं असतं. कारण का बुधाचं आहे कम्युनिकेशन. तर ह्या लोकांनी कुठल्या फील्डमध्ये जावं तर ह्या लोकांनी आर्टिस्ट बनू शकतात किंवा ॲडवायझर बनू शकतात किंवा ही लोक खूप चांगले सायकॅट्रिस्ट बनू शकतात. त्याच्यानंतर ज्वेलरी मेकिंग आर्टिस्ट, त्याच्यानंतर हाऊसकीपिंग, टॅरोट रीडर, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पण ही लोक खूप चांगलं काम करू शकतात. चित्रा नक्षत्रातली लोक बुधाचंच मध्ये कन्या राशीमध्येच चित्रा नक्षत्र येतं आणि चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ. तर आता मंगळ असल्यामुळे ही लोक थोडीशी चिडचिड करतात किंवा थोडा राग ह्या लोकांना लवकर येतं. चित्रा म्हणजेचा अर्थ काय असतं? चित्र, पिक्चर. म्हणजे आता ही लोक चित्रा राशीतली लोक तर 100% ह्यांना काही ना काहीतरी कला येत असते किंवा काहीतरी ही लोक आर्टिस्ट असतात. म्हणजे आर्टिस्ट म्हणजे फक्त पेंटिंग करण्यामध्येच आर्ट असं नाही मानलं जातं. जर कोण चांगलं जेवण पण बनवत असेल तर ते पण एक आर्टच आहे. चांगलं ड्रेसिंग सेन्स असणं, फॅशन शो मध्ये म्हणजे फॅशन डिझायनर म्हणा किंवा हे त्यांचं आर्ट आहे. ओके, नुसतं आर्टिस्ट म्हटलं तर फक्त आपण पिक्चर आणि ड्रॉइंग आणि तेच नाही करत. तर ह्या लोकांची पण पर्सनॅलिटी खूप चांगली असते, मल्टीटास्किंग असतात आणि चित्रा नक्षत्रातली लोकांना त्यांचं जीवन ते त्यांच्या हिशोबानेच चालतात. म्हणजे ते म्हणजे अक्षरशः म्हणतो ना आपण की पेंटिंग कसं असतं त्याच्याप्रमाणे ती लोक त्यांचं जीवन पेंट करून त्याप्रमाणेच ते जगत असतात. ती लोक बिलकुल पण दुसऱ्या लोकांचं किंवा ऐकणार नाहीत किंवा ऐकतील पण करतील मनाचं, असे ही लोक असतात.